प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया मार्क याचा 11 अध्याय 24 वचन. बघा तुमच्या स्क्रीनवरती वचन आहे. वचनात लिहिलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, बघा किती सुंदर असं या वचनामध्ये लिहिलं आहे प्रभू येशूने. प्रभू येशू या ठिकाणी म्हणत आहे का तुम्ही प्रार्थनेत जे काही मागितलं आहे ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आज आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळालं जर उशीर झाला तर आपल्याला वाटतं अरे प्रभू येशू आहे का नाही, प्रभू येशू माझ्या प्रार्थनेचं उत्तर का बरं देत नाही, देव कुठं लपला, मी काय एवढं पाप केलं आहे. देवाच्या लोकांनो, तुम्ही पाप केलं किंवा प्रभू येशू कुठं लपला म्हणून तुमच्या प्रार्थनेच्या उत्तराला वेळ लागत नाही. देवाच्या लोकांनो, तर देवाच्या लोकांनो, आत्मिक जीवनामध्ये चालताना देवाने उत्तर घेण्यासाठी देवाच्या लोकांना त्याचं वचन दिलेलं आहे. आणि देवाचं वचन म्हणतं का तुम्ही प्रार्थनेत जे काही मागितलं आहे ना ते तुम्हाला मिळालं आहे असा विश्वास धरा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आपण काय करतो देवाच्या लोकांनो, आज मागितलं का धन्यवाद येशू तुम्हाला दिलं, परत उद्या तीच प्रार्थना करतो, परवा तीच प्रार्थना करतो, तेरवा तीच प्रार्थना करतो. देवाच्या लोकांनो, कंटिन्यू तीस प्रार्थना करतो. आणि देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणतं का तुम्ही प्रार्थनेत जे काही मागता त्यावेळेस तुम्ही परराष्ट्रासारखी वायफळ बडबड करू नका. हालेलुया. देवाची काय इच्छा आहे, आपण वायफळ बडबड करून नाही तर त्याच्या वचनातून देवाच्या लोकांनो प्रार्थनेचं उत्तर घेऊन हालेलुया त्याने दिलेलं जीवन अनुभवावं. हे आपल्याला शिकायचं आहे देवाच्या लोकांनो. या ठिकाणी वचन काय म्हणत आहे आपल्याला, का जे काही मिळालं आहे ते तुम्हाला मिळाले असा विश्वास धरा. हालेलुया. काय म्हणतो, ज्यावेळेस तुम्ही एकदा बोलले ना येशूच्या नावात देवा मला हे दे, त्यावेळेस बायबल सांगतं का त्याच वेळेस स्वर्गातून तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळालं जातं. देवाच्या लोकांनो, आपल्याला फक्त विश्वासाने ते धरून ठेवायचंय देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग विश्वासाने आपण कसं धरून ठेवणार देवाच्या लोकांनो? बघा, विश्वासाचं एक सुंदर उदाहरण बायबलमध्ये लिहिलं आहे. अब्राम देवाच्या लोकांना बायबलमध्ये लिहिलेलं आहे. अब्राम देवाच्या लोकांना त्याला विश्वासाचा पिता देखील म्हटलं जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचा असा विश्वास होता देवाच्या लोकांनो, त्या विश्वासाला अनुसरून जर आपण जीवन जगलं तर आपणही देवाकडून जे पाहिजे ते आपण मिळवू शकतो देवाच्या लोकांनो. जसा अब्रामाचा विश्वास होता. अब्रामाचा विश्वास काय होता, का जो देव जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या लोकांना गोष्टी डोळ्याला दिसत नाहीये, गोष्टी दृष्टीस पडत नाहीये, पण तरी पण देव ज्यावेळेस बोलणार तर ती गोष्ट अस्तित्वात येणार असा अब्रामाचा विश्वास होता. हालेलुया. तोच विश्वास आपल्याला बाळगायचा आहे देवाच्या लोकांनो. आपण प्रार्थनेत मागितलं, देवा मला बरं कर, देवा मला आरोग्य दे, देवा मला हिलिंग दे, पण आपल्याला कधी कधी लगेच त्या गोष्टी दिसत नाही. पण देवाच्या लोकांना आपल्याला विश्वासाने धरून ठेवायचं आहे काय, का जे मी मागितलंय ते मला मिळालं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. निगेटिव्ह बोलायला सुरुवात नाही करायची, अरे मी मागितलं तरी पण मला काय मिळालं नाही. कारण देवाच्या लोकांनो, देव त्याच्या वचनाला धरून कार्य करतो. तुम्ही जर विश्वासाने धरून ठेवलं तर त्याचं वचन तुमच्यासाठी कार्य करणारच देवाच्या लोकांनो. कारण त्याचं वचन म्हणतं त्याच्या मुखातून निघलेला तोचा शब्द कार्य केल्याशिवाय विफलून कधीच परत येत नाही. हालेलुया. बघा, आपण वचन वाचूया. ते वचनामध्ये लिहिलं आहे, यशायाचा 55:11 वचनात लिहिलं आहे, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. बघा काय म्हणतो परमेश्वर या ठिकाणी, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. जे देवाच्या लोकांना ज्यावेळेस पण देवाच्या तोंडातून आवाज येतो, ज्यावेळेस पण देव बोलतो देवाच्या लोकांना त्याच्या तोंडातून, तर देवाच्या लोकांना देवाचं बोलणं, देवाचा आवाज असतो देवाच्या लोकांना त्याचं वचन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा रिबाला से के रेवे. काय म्हणतं वचन, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं देवाच्या लोकांना देवाचं वचन, देव या ठिकाणी म्हणत आहे का जर माझ्या मुखातून मी कुठला शब्द काढला, जर मी माझ्या मुखातून माझा आवाज काढला, जर मी माझ्या मुखातून
वचन काढलं तर ते माझी इच्छा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, आणि ज्या कार्यासाठी मी पाठवलं ते कार्य केल्याशिवाय विफल होऊन परत येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, परमेश्वर देवाच्या आवाजामध्ये, देवाच्या वचनामध्ये ती ताकद आहे का ज्यावेळेस देव बोलणार ना तर त्यावेळेस ती गोष्ट अस्तित्वात येणार, ती गोष्ट घडली जाणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मग ती तुमच्या दृष्टीस पडो नाही तर नाही पडो, कारण तो देव देवाच्या लोकांनो अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना अस्तित्वात असल्यासारखे आज्ञा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ही सृष्टी जर तुम्ही बघितली, ही पृथ्वी जर तुम्ही बघितली देवाच्या लोकांनो, तर ही सृष्टी देवाच्या लोकांनो त्याच्या शब्दाने अस्तित्वात आलेली आहे. देवाच्या लोकांनी डोंगर नव्हते, पहाड नव्हते, झाडं नव्हते, नद्या नव्हत्या देवाच्या लोकांनो, पण बायबल सांगतं देव शब्द मात्र बोलला आणि सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या. हालेलुया. देवाने असं नाही बनवलं की अरे हे झाड खूप चांगलं आहे, मी याच्यासारखं आणखीन झाड बनवतो, अरे डोंगर खूप भारी आहे, या डोंगरासारखा मी डोंगर बनवतो. बायबल म्हणतं काहीच नव्हतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काहीच नव्हतं आणि देव शब्द बोलला तर सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना अशाच पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं आहे का जर आपल्याला देवाने वचन दिलेलं आहे तर तो आपल्या जीवनात पूर्ण करणार म्हणजे करणारच देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं आकाश पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचनं नाहीशी होणार नाही. देवाच्या लोकांनो, आज स्वतःला प्रश्न विचारून बघा, आज स्वतःला विचारून बघा, माझा खरंच देवावर विश्वास आहे का? हालेलुया. देव जे माझ्यासाठी बोललेलं आहे ते खरंच पूर्ण होईल का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आहे का देवाच्या लोकांना तुमचा विश्वास असा का देव जे तुमच्यासाठी बोललेलं आहे ते तुमच्यासाठी खरं होईल? देव जर बोलला तुम्ही आजारी आहात आणि देव जर बोलला का तू बरा झालेला आहे तर तू बरा होशील का नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचा विश्वास आहे का देव बोलला तू बरा होशील का नाही? मी बरा झालेला आहे. देव जर बोलला, हालेलुया, तुमच्या गरिबीमध्ये का तू धनवान होशील, उद्या तुझ्यासोबत असं घडलं जाईल, उद्या तुझ्यासोबत तसं घडलं जाईल, देवाच्या लोकांनो तो ते घडण असा विश्वास तुमचा आहे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि असा विश्वास जर तुमचा असला तर देवाचं वचन म्हणतं का देवाच्या मुखातून निघलेला तो शब्द, ते इच्छा, ते कार्य केल्याशिवाय विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मग जर तुम्ही प्रार्थनेत मागितलेला आहे, देवाने तुम्हाला वचन दिलेलं आहे का असं तुझ्यासोबत घडलं जाणार, तसं तुझ्यासोबत घडलं जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, मग ते घडलंच जाणार देवाच्या लोकांनो. मग आपल्या जीवनासाठी, आपल्या भविष्यासाठी, आपल्या जीवनातील गोष्टी ठीक करण्यासाठी, नीट करण्यासाठी आपण देवाचा आवाज कसा ऐकू शकतो देवाच्या लोकांनो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या लोकांनो देवाचा आवाज, देवाचं वचन आपल्या जीवनासाठी कसं कार्य करायला लावू शकतो? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक वचन वाचूया आपण, अनुवादाचा 30 अध्याय 11 वचन. बघा काय लिहिलंय वचनात. ही जी आज्ञा मी तुला आज देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्या बाहेर नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय होत आहे देवाच्या लोकांनो? परमेश्वर देवाने मोशेला वचन दिलेले, आज्ञा दिलेल्या देवाच्या लोकांनो, आणि त्याच आज्ञा, ते वचन देवाच्या लोकांनो मोशे इस्रायल लोकांना सांगत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण काय बघत आहोत देवाच्या लोकांनो? का देवाचा आवाज जर माझ्या जीवनासाठी आला, माझ्या भविष्यासाठी आला, हालेलुया, माझ्या येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी आला, तर माझ्या जीवनाच्या घडणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या क्षणामध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवाचा चांगुलपणा मला पाहायला मिळेल, देवाची प्रीती मला पाहायला मिळेल, देवाकडून असलेला आनंद मला पाहायला मिळेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझं जीवन चांगलं होऊन जाईल देवाच्या लोकांनो. आपल्याला देवाकडून आवाज स्वीकारायची गरज आहे, त्याचं वचन आपल्या जीवनासाठी देवाच्या लोकांना स्वीकारण्याची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा या वचनामध्ये काय म्हणत आहे? मोशे म्हणत आहे की ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती तुला अवघड नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो मोशे? मी जे वचन तुला देत आहे ती अवघड नाही आणि ती तुझ्या आवाक्या बाहेर पण नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तू असं म्हणू नको मी त्या वचनातून कसं जगन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते म्हणतो तू असा बिलकुल पण विचार करू नको, कारण पुढे लिहिलंय ती स्वर्गात नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे वचन? देवाचं जे वचन आपल्याला आपल्या भविष्यासाठी, जीवनासाठी पाहिजे आहे, तर देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे ते स्वर्गात नाही आणि आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणील आणि ती आम्हाला ऐकविल असे तुला म्हणावे लागणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तू असं म्हणू नको अरे देव तर स्वर्गात आहे आणि मग मी आता स्वर्गात कसं जाणार, देवाचा आवाज माझ्या जीवनासाठी मी कसा ऐकणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं देव म्हणतोय तू म्हणू नको. पुढे आणखी लिहिलंय का ती समुद्रा
पलीकडे नाही, आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणील आणि आम्हाला ती ऐकवेल असे तुला म्हणावे लागणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव म्हणत आहे तू असं पण म्हणू नको अरे ती माझ्यापासून किती दूर आहे. हालेलुया. ती समुद्राच्या पलीकडे आहे, ती इकडे आहे, ती तिकडे आहे, तिकडून माझ्यासाठी कोण आणील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो तू असं म्हणू नको की माझा आवाज तुझ्यापासून दूर आहे. देव म्हणतो असं म्हणू नको का माझं वचन तुझ्या जीवनासाठी तुला भेटू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर देवाचं वचन बघा काय म्हणतं, पुढे लिहिलं आहे का ते वचन तर तुझ्या अगदी जवळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं वचन, ते वचन तर अगदी जवळ. हालेलुया. देवाच्या लोकांनो बायबल म्हणत आहे देवाचं वचन हे तुमच्या अगदी जवळ आहे. देवाचा आवाज, देवाचं बोलणं हे तुमच्या अगदी जवळ आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जवळ म्हणजे कुठं बघा काय लिहिलंय, म्हणजे तुझ्या मुखात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतं देवाचं वचन, देवाचं वचन, देवाचा आवाज, देवाच्या लोकांना देवाचं वचन म्हणत आहे का तुमच्या मुखात. हालेलुया. रिबाला से कलारावा. देवाचं वचन हे तुमच्या मुखात व पुढे लिहिलंय व तुझ्या अंतःकरणात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचा आवाज कुठे आहे देवाच्या लोकांनो, तुमच्या मुखामध्ये. हालेलुया. देवाचा आवाज कुठे, देवाचं बोलणं कुठे, देवाचं वचन कुठे आहे, तर तुमच्या मुखामध्ये, तुमच्या तोंडामध्ये आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना. हालेलुया. देवाच्या लोकांनो ज्या वेळेस तुम्ही बोलता देवाचं वचन, तर त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुमच्या मुखातून निघणारं ते वचन देवाचा आवाज असतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या लोकांनो तुम्ही तुमच्या येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी देवाच्या लोकांनो तुमच्या मुखातून जर जीवन बोलले, जर तुमच्या मुखातून जर तुम्ही देवाचं वचन बोलले, तर तुमच्या मुखातून निघणारा आवाज हा परमेश्वर देवाचा आवाज आहे देवाच्या लोकांनो. आणि बायबल म्हणतं जर त्याचा आवाज आला, जर देव बोलला, तर त्याची ते इच्छा, ते कार्य केल्याशिवाय विफलून कधीच परत येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल म्हणतं देवाचं वचन हे तुझ्या मुखात, तुझ्या अंतःकरणात आहे. ज्यावेळेस आपण बायबल वाचतो, वचन देवाचं जे आहे ते आपल्या अंतःकरणात येतं देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. याच्यासाठीच बायबल वाचणं गरजेचं आहे देवाच्या लोकांनो, का आपल्या मुखातून देवाचं वचन निघलं गेलं पाहिजे. कारण बायबल म्हणतं जे तुझ्या अंतःकरणात भरले आहे तेच तुझ्या मुखावाटे बाहेर निघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन आहे आणि जर तुमच्या मुखातून तुम्ही देवाचं वचन जर बाहेर काढलं देवाच्या लोकांनो, तर त्याच पद्धतीने तुमच्या सोबत गोष्टी घडून येणार देवाच्या लोकांनो. त्याच पद्धतीने तुम्ही जसं तुमच्या जीवनासाठी बोललेले आहात तेच घडून येणार देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज आपण सगळीकडे ऐकतो, सगळे पास्टर लोक सांगतात घोषणा करा, घोषणा करा, घोषणा करा. परंतु का बरं घोषणा करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घोषणा करा का बरं देवाच्या लोकांनो, कारण तुमच्या मुखातून ज्यावेळेस तुम्ही वचन काढता त्यावेळेस देवाच्या लोकांना तुमच्या मुखातून निघलेलं ते वचन देवाचा आवाज आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही तुमच्या मुखातून वचन काढलं, त्याला बसलेल्या माराने मी निरोगी झालेलो आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला आजारपणातून बरे करण्यासाठी कार्य करायला लागतील देवाच्या लोकांनो. कारण ज्यावेळेस तुम्ही बोललेले आहात वचन, तर तुमच्या मुखातून निघलेलं वचन देवाचा आवाज आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या जीवनाची कुठलीही पडलेली भिंत असू द्या देवाच्या लोकांनो, पैशाच्या बाबतीत असू द्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या संबंधित असू द्या, तुमच्या रिलेशनशिप मध्ये असू द्या, कुठल्याही गोष्टीमध्ये असू द्या, नवरा बायकोमध्ये असू द्या, देवाच्या लोकांनो तुम्ही जर तुमच्या जीवनातील त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाच्या लोकांनो देवाचं वचन जर बोलायला लागले, हालेलुया, तुम्ही तुमच्या मुखातून देवाचा आवाज जर काढायला लागले, तर सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनाच्या पडलेल्या भिंती उभा करायला सुरुवात करतील देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, कारण देवाची इच्छा नाहीये का त्याचं कुठलंही मूल त्रासात राहावं, आजारपणात राहावं, संकटात राहावं. बिलकुल नाही आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग आपण जे देवाकडे मागितलं आहे देवाच्या लोकांनो, ते विश्वासाने कसं धरून ठेवणार, तर आपण आपल्या जीवनावर देवाच्या लोकांनो देवाचे वचन रिलीज करणार. हालेलुया. का मी आज देवाकडे मागितलं, देवा मला आरोग्य दे, आणि येशूच्या नावात देवा तू दिलं आरोग्य मी स्वीकारतो, तर उद्यापासून माझं बोलणं बदलून गेलं पाहिजे का येशूच्या नावात मी निरोगी झालेलो आहे, येशूच्या नावात माझ्या शरीराचे सगळे अवयव कार्य करत आहे, येशूच्या नावात माझ्या पायावर उभा राहून चालत आहे, येशूच्या नावात देवाने मला जीवन दिलेलं आहे, येशूच्या नावात मी कधीच आजारी पडू शकत नाही, देवाने मला हिलिंग दिली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपलं बोलणं बदलून गेलं पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही बोलता देवाच्या लोकांना, हालेलुया, त्यावेळेस तशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या जातात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये बघितलं तर दावीद कधीच देवाच्या लोकांना त्याच्या परिस्थितीकडे बघून रडला नाही.
शाऊल पौल देवाच्या लोकांनो कधीच त्याच्या परिस्थितीकडे बघून रडला नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं रडला नाही? कारण देवाचं वचनच त्यांच्यामध्ये असं वास करत होतं. त्यांना माहित होतं देवाच्या लोकांनो की कुठलंही संकट माझं काहीच बिघडू शकत नाही, कुठली परिस्थिती माझं काहीच बिघडू शकत नाही, कारण देवाला त्यांनी तसं ओळखून घेतलेलं. दावीद म्हणतो परमेश्वर माझा आश्रय आहे, परमेश्वर माझा दुर्गा आहे, परमेश्वर माझं शरणस्थान आहे, असं त्यांनी देवाला ओळखलेलं देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण फक्त रडरड करतो देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण आपण परमेश्वराला ओळखत नाही. देवाच्या लोकांना परमेश्वराला ओळखायला शिका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हा पौल बघा कसा प्रार्थना करायचा देवाच्या लोकांनो. इब्रिकरास पत्र याचा 13 अध्याय 5 वचनात बघा काय लिहिलंय. 5 ते 6 वचन बघणार आहोत आपण. काय लिहिलंय? तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्या तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटलंय मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. बघा ज्यावेळेस हा पौल प्रार्थना करतोय देवाच्या लोकांनो, तो कशा पद्धतीने लिहित आहे बघा. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो तो प्रार्थना करतो, तो म्हणतो मी ज्यावेळेस बोलतो हालेलुया त्यावेळेस मी असं बोलतो कारण त्याने स्वतः म्हटले आहे. हालेलुया. कोणी म्हटलंय? त्याने स्वतः म्हटलंय. पौल या वचनात म्हणत आहे का त्याने स्वतः म्हटलंय? कुणी म्हटलंय? देवाने म्हटलंय. बघा तो पहिले देवाने दिलेलं वचन कोट करत आहे. हालेलुया. तो देवाने दिलेलं वचन बोलत आहे. काय बोलत आहे? त्याने स्वतः म्हटलंय मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. तो देवाचं वचन पहिले बोलत आहे आणि मग बघा पुढे त्या वचनाला कसं तो कार्य करायला लावत आहे. बघा पुढचं 6वं वचन काय? म्हणून आपण धैर्याने म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून काय लिहिलं? म्हणून आपण धैर्याने म्हणतो का प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा कसं देवाच्या लोकांना हा पौल देवाचं जीवन जगत आहे, कशा पद्धतीने देवाच्या लोकांना तो घोषणा करत आहे त्याच्या जीवनामध्ये. हालेलुया. पहिले तो देवाचं वचन बोलत आहे आणि त्या वचनाला काय करत आहे देवाच्या लोकांना आपलं करून घेत आहे. या ठिकाणी काय लिहिलंय? तो सुरुवातीला काय म्हणतो? मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. देवा तू असं म्हटलंय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो तो देवाला? देवा तू म्हटलाय का मी तुला सोडून जाणार नाही व मी तुला टाकणार नाही, म्हणून देवा मी धैर्याने म्हणतो का देवा तू मला सोडून जाणार नाही, तू मला टाकणार नाही, मनुष्य माझे काहीच करू शकणार नाही, कारण देवा तू माझ्या सोबत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना अशा पद्धतीने आपल्याला वचन आपलं बनवून घ्यायचंय देवाच्या लोकांना. बायबल म्हणतं देवाच्या लोकांना जो मुखाने कबूल करतो त्याचं तारण होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मुखाने कबूल करणारे लोकच आला तर तुमचं तारण देवाच्या लोकांना त्या गोष्टी 100% फिक्स झालेला आहे. हालेलुया. तारण फक्त एवढंच नाही का तुम्ही स्वर्गात गेले. तारण म्हणजे वाचलं जाणं, बचाव होणं देवाच्या लोकांना. मग तो तुमच्या या पृथ्वीवर कुठल्याही गोष्टीमध्ये असो, त्या गोष्टीतून तुमचा बचाव होणं, तुम्ही वाचलं जाणं, याला म्हणतात देवाच्या लोकांना तारण. हालेलुया. संकटातून आत वाचले जातात, तारण होतंय तुमचं त्या संकटातून. आजारपणातून बाहेर निघतात, त्या आजारपणातून देव बाहेर काढत आहे, तुमचं तारण होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी तारण फक्त प्रभू येशूकडूनच प्राप्त होतं. बायबल म्हणतं या आकाशाखाली मनुष्यामध्ये दुसरं नाव नाही का ज्या नावाने तारण होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या मुखातून येशूच्या नावामध्ये देवाच्या लोकांना वचन काढतात, तुमच्या मुखातून देवाचा आवाज बाहेर येत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांना मनाशी निर्णय घ्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का मी जे मागितलेलं आहे ते मला मिळालेलं आहे आणि येशूच्या नावात माझ्यासोबत त्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण मी पण अब्रामाची संतान आहे आणि अब्रामाचा जसा विश्वास होता त्याच पद्धतीने मी विश्वास ठेवत आहे का जे माझ्या जीवनात अस्तित्वात नाही, पण जर देव बोललाय तर त्या गोष्टी आता अस्तित्वात येणार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया. निश्चितच आज या वचना करवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.